कार्तिक महिन्यात घरीच सहज करता येतील अशी इथे सांगितलेली 9 कामं रोज केल्याने होईल विशेष पुण्याची प्राप्ती। 12 हिंदू महिन्यांमध्ये श्रेष्ठतम कार्तिक महिना 2025 मध्ये 21 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर पर्यंत राहील, ज्यामध्ये केलेले स्नान, दान, जप, तप आणि भक्ती देतात अनंत पटफळ। ती विशेष पुण्यदायी 9 कामं कोणती आहेत ते जाणून घेऊया। पहिलं, या महिन्यात ब्राह्ममुहूर्तावर उठून केलेलं स्नान जबरदस्त पुण्य देतच, पण फक्त सूर्योदयाआधी स्नान केल्यानेही पापांचा नाश, आरोग्यता आणि प्रभुप्रीती प्राप्त होते। दुसरं, आवळ्याचं उटणं लावल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते। तिसरं, तुळशी दल आणि आवळायुक्त पाण्याने स्नान केल्याने गंगा स्नानासारखं पुण्य मिळतं। इथे लक्षात ठेवा की या दोन्ही प्रयोगांमध्ये शुक्रवार आणि रविवार या दिवशी आवळ्याचा वापर करू नये। चौथं, तांदूळ, गहू, चणे, उडीद, जव, मूग, तीळ या सप्तधान्यांच्या उटणाने स्नान केल्याने सात्विकता, प्रसन्नता आणि निरोगीता वाढते। आश्रम ई स्टोअर ॲपवर हे प्रॉडक्ट उपलब्ध आहे, तुम्ही घरी बसल्या मागवू शकता। पाचवं, रोज सकाळी तुळशीला अर्घ्य देणं सुमारे 1.25 मासा सोनं दान करण्या इतकं पुण्य देतं। घरात तुळशीचं रोप लावणं किंवा तुळशी वनाची सेवा करणं अतिशय शुभ मानलं जातं। सहावं, जमिनीवर किंवा पलंगावर साधं ब्लँकेट पसरवून झोपावं, यामुळे ब्रह्मचर्याचं पालन होतं आणि आत्म्याचं शुद्धीकरण होतं। सातवं, या महिन्यात तिळदान आणि दीपदान याचं विशेष महत्त्व आहे, ते अवश्य करावं। आठवं, कार्तिक मासात आवळ्याच्या झाडाच्या सावलीत भोजन केल्याने 1 वर्षभराच्या अन्न संसर्गजन्य दोषांचा अर्थात उष्ट किंवा अशुद्ध अन्न खाल्ल्याने होणाऱ्या दोषांचा नाश होतो। 9, कार्तिक मासात सर्व प्रकारे प्रयत्न करून गुरूंची सेवा करावी, गुरुद्वारी जाऊन करावी किंवा आजच्या डिजिटल युगात आश्रमाने दिलेली ऑनलाईन सेवा घरी बसूनही करू शकता। गुरुसेवा केल्याने मोक्षाची प्राप्ती होते। आणि लक्षात ठेवा, या महिन्यात उडीद, मसूर इत्यादी जड अन्नपदार्थ खाऊ नयेत आणि मैथुनाचा त्याग करावा।